गुड मॉर्निंग. आज मस्त पनीरचा पराठा बनवला होता आणि त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं. थाट मराठी परंपरेचा या इंस्टाग्राम पेजवरून राजनंदिनीसाठी हा रकमाईचा ड्रेस आला होता. यांच्याकडे अजून बरेचसे डिझाईन्स आहेत, त्यांच्या पेजवर चेक करू शकता. त्याचबरोबर मोर्याचा सुद्धा मी आत्ताच ड्रेस ऑर्डर केला होता तिच्यासाठी. आता बरेचसे डिझाईन्स अवेलेबल आहेत, तुम्हाला जर हवं असेल तर त्यांच्या पेजला कॉन्टॅक्ट करा. पेज मी टॅग केलेला आहे. यानंतर मावशींच्या गावी गेलो होतो नरेंद्रनच्या, आणि तिथे पण राजनंदिनी मला सोडून कधी राहायची नाही, पण आता मस्त एकटीच मागे जाऊन अशी खेळत बसली होती. बाळाचं पाळणं असं मस्त हलवत तर होतीच, पण सोबत तिला त्या पाळण्यात सुद्धा बसायचं होतं. कसं बसं तिचं मन वळवलं आणि घरी यायला निघालो. वाटेत मोर सुद्धा दिसला, तो आम्हाला पाहून पळूनच गेला बिचारा. तरी येऊन फ्रेश झाले, सगळं आवरलं आणि पुन्हा पडले बाहेर. बऱ्याच दिवसांनी आज रिक्षा राईड एन्जॉय केली होती आणि आम्ही आलो होतो DYP सिटी मॉलच्या इथे. अचानक फ्रेंड्सचा भेटायचा प्लॅन झाला. मस्त शॉपर स्टॉपमध्ये शॉपिंग सुद्धा केली आणि मग आमचं असं ठरलं की एकमेकींसाठी गिफ्ट्स घ्यायचे. मग तिन्ही दिशेनं गेलो आणि छान छान गिफ्ट्स घेतले आणि इथे मग आम्ही दाखवलं की आम्ही काय काय गिफ्ट्स घेतलेत एकमेकींसाठी. अचानक प्लॅन ठरल्यामुळे काय घ्यावं मला समजतच नव्हतं आणि तिथे बरंचसं शोधलं मी आणि शेवटी म्हणतात यांना काजल गिफ्ट करूयात. आणि त्या दोघींना सुद्धा खूप आवडलं, त्या एक्साइटेड झाल्या होत्या. गिफ्ट देण्याचा हा प्लॅन ऑन दी स्पॉट ठरला होता, त्यामुळे हा मोमेंट आम्ही खूप एन्जॉय केला. त्यानंतर मस्त थाळी ऑर्डर केली. आम्ही गेलो होतो मराठी बाणा या हॉटेलमध्ये आणि खरंच ॲम्बियन्ससुद्धा खूप मस्त आणि टेस्ट जी फूडची आहे ती सुद्धा खूप भारी होती. त्यानंतर आम्ही निघालो पोलर बिअरच्या इकडे. आता तुम्ही म्हणाल राजश्री डाएट करतेस आणि हे काय खातेस, चला फ्रेंड्ससोबत एक दिवस चालतं यार. असे अचानक केलेले प्लॅन्स ना खरंच खूप आनंद देऊन जातात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.